कोण भाऊ? नाशिक शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इस्माला आडगाव पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माडसांगवी परिसरामध्ये एक इसम हातामध्ये कोयता घेऊन फिरत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याची माहिती ही पोलिसांना मिळालेली होती आणि या घटनेचा व्हिडिओही स्थानिकांकडून पोलिसांकडे पोहोचलेला होता. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तात्काळ हालचाल करत संशयितांचा शोध सुरू केलाय. गुप्त माहितीच्या आधारे संबंधित इसम हा माडसांगवी परिसरामध्ये फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपलं नाव समाधान काळू बोडके, वय वर्ष 32, राहणार म्हसोबावाडी, माडसांगवी, नाशिक असं सांगितलंय. त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तर एकूणच पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.